सो अवधूत, पृथ्वीराज, सिद्धेश, वैभव, विशाल. विशाल, तुम्ही दोन ठिकाणी जॉईन केले का? येस, तुम्ही 2 दिवसपासून जॉईन केलं, एका नंतर लॉग आउट करावं लागेल. कारण की इको होतोय, म्हणजे माझा आवाज मला रिवर्स येतो. ओके, ठीक आहे. इश्यू सॉल्व. सो नाव आज आपण आपला फर्स्ट टॉपिक पाहणार आहे, तो म्हणजे मास्टर डेटा. So in that master data, we have the first master data is material master. Okay. So आता master data म्हणजे काय? It is static data and it it will change. It does not change frequently. Okay. So master data म्हणजे काय? हा static data आहे. हा frequently change होत नाहीये. Yes, अवधूत? Yes, sir. Okay. So एकच मिनिट. Okay. So it is a static data and does not change frequently. आता म्हणजे स्टॅटिक म्हणजे काय? हा वन टाइम रेकॉर्ड आहे मास्टर डेटा म्हणजे. म्हणजे एका डेटासाठी आपण एकच रेकॉर्ड क्रिएट करणार, डुप्लिकेट एंट्री क्रिएट करणार नाही. आणि हा चेंजेस फ्रिक्वेंटली होत नाही. जर एखादा डेटा आपल्याला चेंज करायचा असेल, समजा काही मिस्टेक झाले असेल तर आपण चेंज करू शकतो, बट डेली आपण ते चेंज नाही करत बसत. सो त्यामुळे मास्टर डेटा हा आपला रेफरन्स डेटा असतो आणि मास्टर डेटाचा यूज करून आपण सिस्टीममध्ये ट्रान्झॅक्शन करतो. आता समजा आपला फर्स्ट मास्टर डेटा आहे मटेरियल मास्टर. आता मटेरियल मास्टर मध्ये काय इन्फॉर्मेशन असणार आहे? इट कंटेन द इन्फॉर्मेशन okay, it contain the information about materials. Those are procured, produced, stored or sells. सो यामध्ये काय इन्फॉर्मेशन असणार आहे? यामध्ये मटेरियलची इन्फॉर्मेशन असणार आहे. कोणत्या कोणत्या मटेरियलची? जे मटेरियल प्रोक्यूर्ड होतात. प्रोक्यूर्ड मीन्स परचेस, प्रोड्यूस मीन्स प्रोडक्शन, स्टोअर मीन्स स्टोरेबल अँड सेल्स मीन्स सेलेबल. म्हणजे मटेरियल मास्टर मध्ये आपण ऑल काइंड ऑफ मटेरियलचा डेटा सिस्टीम मध्ये क्रिएट करणार आहे, मेंटेन करणार आहे. सो आता डेटा मेंटेन करणं म्हणजे काय? आपल्याकडे इन्फॉर्मेशन असणार आहे. आता प्रत्येक कंपनीचे मटेरियल्स वेगवेगळे असेल. समजा माझी एक कंपनी आहे, ऑटो इंडस्ट्री आहे, गिअर मॅन्युफॅक्चरिंग करते. तिथे गिअरचे मटेरियल्स असतील. एखादी कंपनी आहे ती वेगळे पार्ट बनवते. सो त्या जे तिचे पार्ट्स असणार आहे त्या पार्टची नावं म्हणजेच काय? मटेरियल मास्टर. सो मटेरियल आपण काय म्हणू शकतो? फिजिकली गुड्स. सो जे आपण प्रोड्यूस करतो, जे आपण कन्झ्युम करतो सर्व. सो मटेरियल क्लासिफाय होतात अकॉर्डिंग टू मटेरियल टाइप्स. सो आता मटेरियल टाइप्स किती आहेत? देर आर मल्टिपल मटेरियल टाइप्स बट इन्व्हेंटरी रिलेव्हंट 3 आहेत. ROH means raw material, HALB means semi finished material and FERT means finished material. ओके. किती मटेरियल्स आहेत? ROH म्हणजे काय? रॉ मटेरियल. HALB म्हणजे सेमी फिनिश मटेरियल अँड FERT म्हणजे काय? फिनिश मटेरियल. सो आता रॉ मटेरियल्स म्हणजे काय? एनीवन नो व्हॉट इज द रॉ मटेरियल? व्हॉट इज द सेमी फिनिश मटेरियल? अँड व्हॉट विल बी दी फिनिश मटेरियल? काय असेल हे? कोणाला माहिती आहे तुमच्यापैकी? रॉ मटेरियल म्हणजे त्याच्यावर प्रोसेस व्हायचे ते. बरोबर शिवानंद. सो रॉ मटेरियल्स म्हणजे रॉ फॉर्म मधले मटेरियल्स आहेत, ते आपण वेंड्याकडून परचेस करतो. आणि रॉ मटेरियल्स आपण परचेस करणार, आपल्याकडे आणणार आणि त्यावरती प्रोसेस करणार. दॅट इज करेक्ट. सेमी फिनिश. सर सेमी सेमी फिनिश म्हणजे फिनिश त्या म्हणजे अंडर
येस, वन बाय वन. सेमी फिनिश मध्ये ते लाईनवर म्हणजे प्रोडक्शन लाईनवर जे असते ते मटेरियल. ओके. पृथ्वी. इन प्रोसेस मध्ये असेल सर, मशीनिंग मध्ये एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, करेक्ट. सेमी फिनिश मीन्स इन प्रोसेस मटेरियल. स्वतः इन प्रोसेस मटेरियल म्हणजे काय? स्वतः हा काय आपला रॉ मटेरियल नाहीये, त्याच्यावरती काहीतरी प्रोसेस झालेली आहे, बट दिस इज नॉट फायनल पार्ट. ओके, सो सेमी फिनिश म्हणजे काय? इन प्रोसेस मटेरियल आहे, सच ॲज काहीतरी प्रोसेस झाली असेल किंवा सब असेंबली असेल, आणि तो आपण नेक्स्ट प्रोडक्शन साठी यूज करतो इंटरनली. तो आपण डायरेक्ट वेंडरला सेल नाही करत. आणि फिनिश म्हणजे काय? फिनिश म्हणजे जो मटेरियल आपण प्रोडक्शन करतो आणि त्यानंतर सेल करतो कस्टमरला. म्हणजे इन हाऊस प्रोडक्शन अँड देन सेल करतो कोणाला? सेल टू कस्टमर. आणि रॉ मटेरियल मध्ये हे रॉ फॉर्म मधले मटेरियल्स असणार आहेत. दिस विल कम फ्रॉम वेंडर. ओके, सो रॉ मटेरियल्स कुठून येतात? वेंडर कडून. सेमी फिनिश मटेरियल्स इन प्रोसेस मटेरियल्स आहेत. आता सेमी फिनिशचं समटाइम आपण परचेस पण करू शकतो, म्हणजे वेंडर पण देऊ शकतो, और इन हाऊस प्रोडक्शन पण करू शकतो. म्हणजे सेमी फिनिश असा मटेरियल आहे त्याचे दोन्ही पण ट्रान्झॅक्शन होऊ शकतात, आयदर परचेस और प्रोडक्शन. फिनिशचं काय होणार आहे? प्रोडक्शन होणार आहे आणि सेल होणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कोणत्या मटेरियलचं काय ट्रान्झॅक्शन होणार आहे. मग त्या अकॉर्डिंगली आपल्याला तो डेटा मेंटेन करायचा. समजा फिनिश मटेरियल परचेस होत नाही, मग फिनिशला परचेस डेटा मेंटेन नाही करायचा. रॉ मटेरियलचं प्रोडक्शन होत नाही, मग रॉ मटेरियलला प्रोडक्शन डेटा मेंटेन नाही करायचा. किंवा रॉ आणि सेमी फिनिश सेल होत नाही, मग त्यांना सेल्स डेटा आपण मेंटेन नाही करणार. म्हणजे मटेरियलची काय ऍक्टिव्हिटी आहे त्यावरून आपल्याला तो डेटा मेंटेन करायचा. आणि हे जे आहे ROH, HLB आणि FART, हे काय आहे? हे मटेरियल टाइप्स आहेत आणि हे SAP मध्ये स्टँडर्ड आहेत. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचे, ROH म्हणजे रॉ मटेरियल, HLB म्हणजे सेमी फिनिश, FART म्हणजे फिनिश. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. हे SAP ने स्टँडर्ड एंट्री सिस्टीम मध्ये बनवून ठेवली. स्टँडर्ड म्हणजे काय? या एंट्री ऑल SAP सिस्टीम मध्ये अवेलेबल असणार आहेत. अंडरस्टँड? त्याची फुल फॉर्म. नो, त्यांना काही फुल फॉर्म नाहीये. ओके, स्वतः SAP मध्ये टी कोड्स असतात. सो टी कोड म्हणजे काय? ट्रान्झॅक्शन कोड. आपल्याला सिस्टीम मध्ये काही डेटा बनवायचा असेल, चेंज करायचा असेल, व्हॉट एव्हर, मग ते आपण कसे करणार? टी कोडनी करणार. मग मटेरियल मास्टरचे काही टी कोड्स आहेत. फर्स्ट आहे MM01, क्रिएट मटेरियल मास्टर. सेकंड आहे MM02, चेंज मटेरियल मास्टर. थर्ड आहे MM03, which is the display material master. Then next is the MM04, हा आहे display changes. Then MM06, flag material for deletion. MM60, report. MMSC, assign multiple storage location to material. ओके, सो इथे आपल्याला काय करायचंय? मटेरियलची इन्फॉर्मेशन पाहायचे. सो आता फर्स्ट आहे ट्रान्झॅक्शन क्रिएशनचा, म्हणजे सिस्टीम मध्ये आपल्याला नवीन मटेरियल मास्टर बनवायचा आहे. एखादा आपल्याला काही डेटा असेल त्याची सिस्टीम मध्ये एंट्री करायची. टी कोड काय? MM01. एक्झिस्टिंग डेटा चेंज करायचा असेल तर MM02. देन डिस्प्ले करायचं असेल तर MM03. आता डिस्प्ले मटेरियल आणि डिस्प्ले चेंजेस यात फरक काय? डिस्प्ले मटेरियल मध्ये आपण मटेरियलचा ऑल डेटा डिस्प्ले मोडला पाहतो, की कोणत्या पेज वरती काय डेटा आहे. आणि डिस्प्ले चेंजेस मध्ये काय? जर त्या मटेरियलचे चेंजेस झाले असतील तर तो डेटा आपण पाहणार, चेंजेस लॉग हिस्ट्री. देन MM06 म्हणजे काय? फ्लॅग मटेरियल फॉर डिलिशन. म्हणजे यामध्ये आपण मटेरियल नको असेल तर ब्लॉक करून ठेवू शकतो किंवा अनब्लॉक करू शकतो. अँड MM60, विच इज फॉर रिपोर्ट. MMSC, असाइन मल्टिपल स्टोरेज लोकेशन टू मटेरियल. म्हणजे एका मटेरियलला आपण मल्टिपल स्टोरेज लोकेशन असाइन करतो. सो असे हे आपले काय टी कोड्स आहेत, ट्रान्झॅक्शन कोड. हे आपल्याला वन बाय वन पाहायचे. सो आता येथे आपण ज्यावेळेस टी कोड इंटर करणार, ओके, क्रिएशनचा, त्यानंतर पुढे आपल्याला काही डेटा सिस्टम फीड करावं लागणार. सो फर्स्ट आहे क्रिएट
मटेरियल मास्टर. सो मटेरियल मास्टर क्रिएशनला टी कोड कोणता यूज करणार आहे आपण? MM01. एंटर टी कोड MM01, देन प्रेस एंटर. एंटर केल्याच्या नंतर पुढे काय असणार आहे? तेथे असणार आहे मटेरियल नंबर. देन सेकंड फील्ड असेल इंडस्ट्री सेक्टर. थर्ड फील्ड असेल मटेरियल टाइप. ओके. आता मटेरियल नंबर म्हणजे काय? आता मटेरियलचा नंबर काय असणार आहे? सो मटेरियलचा नंबर कसं असणार आहे? इट्स डिपेंड्स ऑन नंबर रेंज. सो सिस्टीममध्ये आपल्याला मटेरियलची नंबर रेंज क्रिएट करावी लागते. नंबर रेंज दोन टाईपचे असतात. इट विल बी इंटरनल ऑर एक्सटर्नल. सो जर नंबर रेंज इंटरनल असेल तर काय करायचंय? ब्लँक ठेवायचंय. मटेरियल नंबर ब्लँक ठेवायचा आणि एक्सटर्नल असेल तर मटेरियल नंबर मॅन्युअली एंटर करायचा. म्हणजे आपल्याला काय करायचं? जी सिरीज आपण बॅकएंडला सेट केली मटेरियल नंबर साठी, फॉर एक्झाम्पल 1 to 1000 ही माझी मटेरियल नंबर सिरीज आहे. मग तो नंबर स्टार्ट कुठून होणार आहे? 1 पासून. आणि मग तो पुढे मटेरियल जसे बनतील तसे 2, 3, 4, 5, 6, 7 सिरीज नुसार आपल्याला नंबर येतील. तर इंटरनल नंबर रेंज असेल तर आपल्याला नंबर द्यायची गरज नाहीये. सिस्टीम आपोआप चेक करेल की लास्ट नंबर कोणता आहे, पुढचा कोणता घ्यायचा ऍज पर सिरीज. आणि एक्सटर्नल असेल त्याची पण सिरीज असणार आहे, बट आपल्याला तो नंबर तिथे मॅन्युअली एंटर करावा लागणार आहे. सो आता आपल्या सिस्टीम मध्ये आपण काय करणार आहे? मटेरियल नंबर ब्लँक ठेवणार आहे. देन इंडस्ट्री सेक्टर. आता इंडस्ट्री सेक्टर म्हणजे काय? आपण कोणत्या कंपनीसाठी काम करतोय, So, त्या कंपनीचा सेक्टर कोणता आहे? सो आता सेक्टर कोणते कोणते असतात? मेकॅनिकल, फूड, फार्मा, केमिकल, रिटेल, कन्स्ट्रक्शन. ओके, असे नंबर ऑफ सेक्टर असणार आहेत. मग आपण यामधला एखादा सेक्टर सिलेक्ट करणार. आपला प्रोजेक्ट कोणता असेल तो. म्हणजे आपण ज्या कंपनीचं काम करतोय ती कंपनी मेकॅनिकल फील्डची आहे, फूडची आहे, फार्माची आहे, केमिकलची आहे, रिटेलची आहे की कन्स्ट्रक्शनची आहे, त्यावरती आपण इंडस्ट्री सेक्टर लिस्ट मधून सिलेक्ट करतो. आणि मटेरियल टाईप कोणता असेल? आपल्याला कोणता मटेरियल टाईप बनवायचा आहे? रॉ मटेरियल असेल तर ROH, सेमी असेल तर HALB आणि फिनिश असेल तर FERT. हे आपले मटेरियल टाइप्स आहेत. सो आपल्याला जो मटेरियलचा डेटा सिस्टीम मध्ये बनवायचा आहे तो अप्रोप्रिएट मटेरियल टाइप ते सिलेक्ट करायचं. ओके, एकच. रॉ असेल तर ROH, सेमी असेल तर HALB, फिनिश असेल तर FERT. सो इथे आता इनिशियल पेज वरती हा डेटा आपल्याला फिल करायचा आहे. देन प्रेस एंटर. ओके, सो एंटर प्रेस करायचं. एंटर प्रेस केल्याच्या नंतर नेक्स्ट असेल व्ह्यू सिलेक्शन. सो आता व्ह्यू सिलेक्शन म्हणजे काय? मटेरियलचा डेटा नंबर ऑफ सेक्शन मध्ये स्प्लिट झालेला आहे. त्यामधला फर्स्ट व्ह्यू आहे बेसिक डेटा 1, सेकंड आहे परचेसिंग, थर्ड आहे MRP1, देन फोर्थ आहे MRP2, फिफ्थ आहे MRP3, सिक्स आहे MRP4, सेवन आहे जनरल प्लान डेटा स्टोरेज 1, देन स्टोरेज 2, देन वर्क scheduling, देन अकाउंटिंग 1 आणि सेलचे 3 व्ह्यूज आहेत वेगळे सेलसाठी. स्वतः असे इथे व्ह्यूज असणार आहेत. टोटल किती व्ह्यूज आहेत? टोटल हे 10 आणि सेलचे 3 किती झाले? 13 व्ह्यू. मग आपल्याला व्ह्यू सिलेक्शन करायचं आहे ऍज पर दी मटेरियल. आता मटेरियल नुसार म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल जर रॉ मटेरियल असेल तर त्याचे व्ह्यूज कोणते कोणते येणार? तो त्यामध्ये रिव्ह्यूज कोणते कोणते येणार? बेसिक डेटा येस, परचेसिंग येस, MRP 1 2 3 4 येस, स्टोरेज 1 2 येस, वर्क शेड्युलिंग नाही. सो वर्क शेड्युलिंग हा व्ह्यू कोणाचा आहे? प्रोडक्शनचा आहे. तर रॉ मटेरियल प्रोडक्शन होतं का? नाही. रॉ मटेरियल परचेस होतोय म्हणून वर्क शेड्युलिंग घ्यायचा नाही. रॉ मटेरियलचा सेल्स होतंय का? नाही, म्हणून सेल्स घ्यायचे नाहीत. ओके. जर सेमी फिनिश असेल, सेमी फिनिश मटेरियल, मग सेमी फिनिशला कोणते व्ह्यू घ्यायचे? रॉचे सर्व व्ह्यूज ऍज इट इज. ओके, रॉचे सगळे व्ह्यूज ऍज इट इज. त्यामध्ये एक ऍडिशन करतो मी इथे 9 नंबरला, वर्क शेड्युलिंग.
आता वर्क शेड्युलिंग व्ह्यू कोणाचा आहे, प्रोडक्शनचा आहे. सो सेमी फिनिश मटेरियलचं वेंडर कोण परचेस पण होऊ शकतं किंवा प्रोडक्शन पण होऊ शकतं. मग परचेससाठी पर्चेसिंग तर ऑलरेडी आहे ते लिस्टमध्ये, आणि प्रोडक्शनसाठी आपल्याला वर्क शेड्युलिंग ऍड करायचं आहे. मग बेसिक डेटा 1, MRP 1 2 3 4, स्टोरेज 1 2 आणि अकाउंटिंग 1, हे कॉमन व्ह्यूज आहेत सगळ्या मटेरियल, सगळ्या आपल्या तिन्ही मटेरियलसाठी. आणि लास्ट कोणता आहे, फिनिश मटेरियल. मग या फिनिश मटेरियलला कोणते व्ह्यूज असणार आहे, सो फिनिश मटेरियलला परचेसिंग व्ह्यू नसणार आहे. बेसिक डेटा 1, सो इथे मी 2 नंबरला देतो सेल्स व्ह्यूज. सेलचे टोटल किती व्ह्यूज आहेत, 3 व्ह्यूज आहेत. देन MRP 1 2 3 4, स्टोरेज 1 2, आणि इथे देतो वर्क शेड्युलिंग. ओके, सो एवढे व्ह्यूज लागणार आहेत फिनिश मटेरियलसाठी. सो आपल्याला मटेरियल टाईप नुसार व्ह्यू सिलेक्शन करायचं आहे. असं कोणत्याही मटेरियलला कोणताही व्ह्यू सिलेक्ट करून चालणार नाही. सो मटेरियल कोणता आहे, त्याची रिक्वायरमेंट काय आहे, त्याप्रमाणे व्ह्यू सिलेक्शन करायचं आहे. सो रॉ मटेरियलला एवढे, सेमी फिनिशला एवढे, आणि फिनिशला एवढे. सो हे व्ह्यू सिलेक्शन करायचं आहे, अँड देन प्रेस एंटर. ओके, सो एंटर केल्याच्या नंतर पुढे सिस्टीम काय सांगेल, एंटर ऑर्गनायझेशन डेटा. या ऑर्गनायझेशन डेटा मध्ये फर्स्ट असणार आहे प्लांट, देन सेकंड असणार आहे स्टोरेज लोकेशन. स्वतः आपण सिस्टीम मध्ये मटेरियल मास्टर क्रिएट करतोय, ते कोणत्या प्लांट साठी क्रिएट करतोय. प्लांट म्हणजे काय, मॅन्युफॅक्चरिंग लोकेशन किंवा मॅन्युफॅक्चरिंग युनिट, जिथे आपण प्रोडक्शन करतोय. अशा प्लेसला आपण काय म्हणतो, प्लांट म्हणतो. समजा आता आपला क्लायंट असेल, क्लायंटचे एंटरप्राइज स्ट्रक्चर असतं, त्याची मेन कंपनी कोणती आहे, सब कंपनी कोणती आहेत, आणि त्या सब कंपनीच्या अंडरमध्ये नंबर ऑफ प्लांट्स असणार आहेत. मग प्रत्येक प्लांटला एक युनिक नंबर असणार आहे, तो आयडेंटिफाय करण्यासाठी. मग हा जो आपण मटेरियल क्रिएट करतोय, तो कोणत्या प्लांटसाठी क्रिएट करतोय, तर इथे आपल्याला प्लांट नंबर द्यावा लागणार आहे. स्वतः आपण प्रॅक्टिससाठी इथे काय घेणार आहे, 1000. स्टोरेज लोकेशन वी कॅन टेक 0001, जस्ट प्रॅक्टिस पॉईंट ऑफ व्ह्यू. बट लेटर ऑन आपण ह्या गोष्टी नवीन क्रिएट करणार आहे. ओके, स्वतः येथे प्लांट आणि ते स्टोरेज लोकेशन एंटर करायचं आहे, देन प्रेस एंटर. तो एंटर केल्याच्या नंतर पुढे काय असणार आहे, जसं आपण व्ह्यू सिलेक्शन केले होते, ओके, ते व्ह्यूचा डेटा आपल्याला सिस्टीम मध्ये फिल करायचं आहे. आता समजा मी रॉ मटेरियल बनवतोय, समजा मी रॉ मटेरियल बनवतोय, तो रॉचे व्ह्यूज कोणते आहेत, रॉचा फर्स्ट व्ह्यू आहे बेसिक डेटा 1. ओके, मग बेसिक डेटा 1चा काय डेटा असणार आहे, यामध्ये फर्स्ट आहे डिस्क्रिप्शन, देन सेकंड आहे बेस युनिट ऑफ मेजर, अँड थर्ड आहे मटेरियल ग्रुप. ओके, तो डिस्क्रिप्शन म्हणजे काय, डिस्क्रिप्शन म्हणजे नेम ऑफ दी मटेरियल. इथे आपल्या मटेरियलचं नेम मॅन्युअली टाईप करायचं आहे, अप टू 40 कॅरेक्टर. म्हणजे 40 कॅरेक्टर पर्यंत आपण मटेरियलचं नेम तिथे मॅन्युअली टाईप करू शकतो. आता मटेरियलचं नेम काय असणार आहे, मटेरियलवरती डिपेंड आहे. बेरिंग असेल तर बेरिंग, त्याची साईज, शीट असेल तर शीट, स्टील असेल तर स्टील, व्हॉट एव्हर. सो आपला मटेरियल कोणतं आहे, ओके, ते नेम तिथे काय करायचं, एंटर करायचं आहे. मॅन्युअल टाईप करू शकता किंवा कॉपी पेस्ट करू शकता. बेस युनिट ऑफ मेजर म्हणजे काय, इट इज इन्व्हेंटरी युनिट और स्टॉक कीपिंग युनिट. मग युनिट काय असणार आहे, आपण त्या मटेरियलचा स्टॉक कोणत्या युनिट मध्ये स्टोअर किंवा हँडल करणार आहे, ते म्हणजे काय, बेस युनिट. सो फर्स्ट आहे इच, ईए, ईए म्हणजे इच. पीसी, पीसी म्हणजे काय, पीसेस. देन केजी, ग्रॅम, मीटर, लिटर, असे नंबर ऑफ इथे युनिट्स असणार आहेत. सो आपल्याला काय करायचंय, त्या मटेरियलला कोणता युनिट अप्रोप्रिएट आहे, तो तिथे सिलेक्शन करायचा आहे. इच अँड पीसी इज फॉर क्वांटिटी, देन केजी अँड ग्रॅम पण देऊ शकता काही मटेरियलला, अँड काहीला मीटर, काहीला लिटर. सो आपल्याला यापैकी एक युनिट सिलेक्ट करायचं आहे, त्यामध्ये आपण त्या मटेरियलचा स्टॉक मॅनेज करणार आहे.
आणि मटेरियल ग्रुप हे जस्ट क्लासिफिकेशन साठी आहे. तो मटेरियल कोणत्या ग्रुपमध्ये येतो तो ग्रुप सिलेक्ट करायचा लिस्टमधून. सो ह्या गोष्टी आहेत बेसिक डेटा 1 पेजमध्ये. ह्या गोष्टी इथे फिल करायच्या आणि प्रेस एंटर. एंटर केले की नेक्स्ट व्यू कोणता आहे? नेक्स्ट इज द परचेसिंग. ओके. सो नेक्स्ट इज द परचेसिंग. या परचेसिंग मध्ये फर्स्ट आहे परचेसिंग ग्रुप, देन सेकंड परचेसिंग व्हॅल्यू की, अँड थर्ड सोर्स लिस्ट चेकबॉक्स. इथे अशा 3 फील्ड्स इम्पॉर्टंट आहे. परचेसिंग ग्रुप म्हणजे काय? मटेरियल परचेस कोण करणार आहे त्या एंट्रीवर सिलेक्ट करायचंय, म्हणजे परचेसिंग डिपार्टमेंटचे परचेसिंग टीमचे मेंबर्स. सो यामध्ये परचेस टीम मेंबर्सची लिस्ट असणार आहे. त्यापैकी एखादा आपण सिलेक्ट करणं जो असेल तो. अँड परचेस व्हॅल्यू की म्हणजे काय असणार आहे? रिमाइंडर डेज. वेंडरला किती दिवसामध्ये रिमाइंड करायचंय. फर्स्ट रिमाइंडर, सेकंड रिमाइंडर, थर्ड रिमाइंडर. सो इथे रिमाइंडर डेज किती असणार आहे? फर्स्ट रिमाइंडर, सेकंड, थर्ड. ते आपण कुठे मेंटेन असतं? परचेसिंग व्हॅल्यू की मध्ये. आणि इथे सोर्स लिस्टचा चेकबॉक्स असेल. जर त्या रॉ मटेरियलला आपल्याला सोर्स लिस्ट बनवायचा असेल तो चेकबॉक्स काय करायचा? ऍक्टिव्हेट करायचा आहे. सो अशा 3 गोष्टी इथे आहेत इन परचेसिंग. देन एमआरपी. एमआरपी म्हणजे काय? मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग. मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग म्हणजे एमआरपी कशासाठी आहे? इट इज फॉर प्लॅनिंग साठी. यामध्ये फर्स्ट फील्ड आहे एमआरपी टाईप, सेकंड आहे एमआरपी कंट्रोलर, देन थर्ड आहे लॉट साइजिंग प्रोसिजर. ह्या गोष्टी रिक्वायर्ड आहेत तिथे. सो एमआरपी टाईप म्हणजे काय? मटेरियलचं प्लॅनिंग कसं होणार आहे, प्लॅनिंग होणार की नाही होणार हे कोण डिसाइड करते? एमआरपी टाईप. सो इथे मल्टिपल एमआरपी टाइप्स असणार आहे, बट वी कॅन टेक पीडी. पीडी म्हणजे इट्स रिलेव्हंट टू एमआरपी. म्हणजे ऍज पर डिमांड सिस्टीम त्या मटेरियलचं प्लॅन करेल. आता डिमांड कसे असतील? आयदर फोरकास्ट बेस असतील किंवा कस्टमर स्पेसिफिक असतील. आता कस्टमर स्पेसिफिक म्हणजे काय? एखाद्या कस्टमरने त्यांची फायनल ऑर्डर दिली, त्यानुसार आपल्याला प्लॅनिंग करायचंय. आणि फोरकास्ट बेसिस म्हणजे काय? अंदाजे. देन नेक्स्ट इज एमआरपी कंट्रोलर. यामध्ये प्लॅनिंग साठी रिस्पॉन्सिबल पर्सन कोण आहेत, ओके, याची लिस्ट असते. मग त्यापैकी आपल्याला इथे एक पर्सन सिलेक्ट करायचा आहे की ज्या त्या मटेरियलला तो प्लॅनिंग करणार आहे. अँड लॉट साइजिंग प्रोसिजर. इथे आपण ज्यावेळेस प्लॅनिंग करणार आहे मग लॉट क्रिएशन कसे होणार त्याचं काय मेथड असणार आहे, त्याचं लॉजिक कुठे असतं? लॉट साइजिंग मध्ये. सो त्यामध्ये फर्स्ट एंट्री आहे EX, सेकंड आहे FX, बाकीच्या काही पिरियड बेस लॉट साईज आहे. EX म्हणजे काय? लॉट फॉर लॉट, सॉरी, लॉट फॉर लॉट ऑर्डर क्वांटिटी म्हणजेच एक्झॅक्ट लॉट साईज. ओके. FX म्हणजे काय? फिक्स लॉट साईज. आणि काही पिरियड बेस असतात, मंथली, डेली और विकली ऑल्सो. सो असे ते नंबर ऑफ लॉट साईज असणार आहेत. सो अशा या फील्ड इथे आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत एमआरपी वन मध्ये. एमआरपी टाईप असेल, एमआरपी कंट्रोलर असेल, लॉट साइजिंग प्रोसिजर. सो इथे आपण काय करणं? ह्या गोष्टी 1 बाय 1 फिल करणं. देन त्या फिल करून झालं की एंटर करायचं. मग आपण नेक्स्ट येणार आहे एमआरपी टू मध्ये. मग एमआरपी टू मध्ये फर्स्ट आहे प्रोक्युरमेंट टाईप. आता जस्ट तुम्हाला मी थेरी सांगतोय. ओके. मग त्यानंतर आपल्या पुढे सिस्टीम मध्ये सुद्धा प्रॅक्टिकल पाहायचं. सो प्रोक्युरमेंट टाईप. सो नॉर्मली इथे 3 टाईपचे प्रोक्युरमेंट टाइप्स असणार आहे: F and X. सो E फॉर हॉट, इन हाऊस प्रोडक्शन. F फॉर हॉट, एक्सटर्नल प्रोसेसिंग. and X for hot, both. Okay. So E for in-house production, F for external processing, X for both. Finish ला E पाहिजे, raw ला F पाहिजे, semi ला X पाहिजे. Then second आहे या पेज मध्ये backflush. सो backflush म्हणजे काय? सो आता याची डेफिनेशन आहे ऑटोमॅटिक गुड्स इश्यू ऑफ चाइल्ड पार्ट.
at the time of production order confirmation. ओके. सो बॅकलिस्ट म्हणजे काय? ऑटोमॅटिक गुड्स इश्यू ऑफ चाइल्ड पार्ट ॲट द टाइम ऑफ प्रोडक्शन ऑर्डर कन्फर्मेशन. म्हणजेच आपण प्रोडक्शन करताना चाइल्ड पार्ट जे कन्झम्पशन होतात ते ऑटोमॅटिक कन्झम्पशन व्हायला पाहिजे. आपण प्रोडक्शन पोस्टिंग किती केले त्यावरून. मग ते ऑटोमॅटिक कन्झम्पशन होणार आहे ते का होणार आहे? ड्यू टू बॅकफ्लश. इथे दोन ऑप्शन असतात बॅकफ्लश मध्ये, 1 and 2. 1 मीन्स ऑलवेज बॅकफ्लश अँड 2 मीन्स वर्क सेंटर डिसाइड वेदर टू बॅकफ्लश. म्हणजे आपल्याला बॅकफ्लश जर मटेरियल मास्टर मध्ये ऍक्टिव्ह करायचं असेल देन वी कॅन सेट 1. जर बॅकफ्लश वर्क सेंटर मध्ये ऍक्टिव्ह करायचं असेल तर इथे 2 सेट करायचं. त्यानंतर येथे फील्ड आहे प्रोडक्शन स्टोरेज लोकेशन and next is the storage location for external procurement. आता प्रोडक्शन लोकेशन म्हणजे काय? शॉप फ्लोर लोकेशन. सो इथे आपण प्रोडक्शन लोकेशन कोणते यूज करणार आहे तर इथे नंबर द्यायचा आहे. आणि स्टोरेज लोकेशन फॉर एक्सटर्नल प्रोक्युरमेंट म्हणजे परचेस लोकेशन आफ्टर परचेस टू मटेरियल कुठे येईल. सो अशा इथे डेटा असणार MRP 2 मध्ये. सर त्यानंतर एक शंका होती. हम्म ते MRP 2 मध्ये सर ते प्रोक्युरमेंट टाईप आहेत का नाही? हम्म ते EFX, ते EFX हे शॉर्ट फॉर्म झालं आणि ते फुल फॉर्म झालं ना त्याचा. मग येस. EFX या हे या की स्टँडर्ड आहेत. फॉर्मॅट आहे का? येस, ह्या स्टँडर्ड कीज आहेत. E फॉर हॉट इन हाऊस, F फॉर इन हॉट हाऊस एक्सटर्नल प्रोडक्ट. प्रोक्युरमेंट, X फॉर हॉट बोथ. ठीक. स्टँडर्ड म्हणजे काय? SAP ने ते क्रिएट केलेले आहेत बाय डिफॉल्ट. सो तुम्ही कोणत्याही सिस्टीम मध्ये गेला तुम्हाला असेच दिसणार ह्याच. मग तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये पण ह्याच सांगायच्यात. हा आणि ठीक. जरी तुम्हाला वाटलं नवीन बनवायच्यात नाही बनवू शकत ह्या गोष्टी. ठीक आहे. देन MRP 3 इथे एकच फील्ड आहे विच इज अवेलेबिलिटी चेक. ओके. सो यामध्ये आपण मेन्शन करणार आहे एंट्री 02 म्हणजेच इंडिव्हिज्युअल रिक्वायरमेंट. सो इंडिव्हिज्युअल आपण प्रोडक्शन काय करणार आहे त्यासाठी स्टॉक अवेलेबल आहे की नाही. ओके, ते सिस्टीम चेक करेल. MRP 4 टोटल ब्लँक ठेवायचं आहे. आता त्यामध्ये काही द्यायची गरज नाहीये. स्टोरेज 1 and 2 यामध्ये कोणता डेटा असणार आहे? रिगार्डिंग स्टोरेज इन्फॉर्मेशन. मटेरियल आपण स्टोअर करतोय तर त्यावेळेस काय इन्फॉर्मेशन आपल्याला मेंटेन करायची आहे. सो त्यामध्ये फर्स्ट असणार आहे स्टोरेज बिन. जर रॉ मटेरियल असेल, सेमी फिनिश मटेरियल असेल, तो परचेस होऊन स्टोअर मध्ये येत असेल तर आपण स्टोरेज बिन यूज करू शकतो. आता स्टोरेज बिन म्हणजे काय? विदिन स्टोअर आपण नंबरिंग देणार आहे की कोणता मटेरियल मी कुठे ठेवलेला आहे, त्या प्लेसचा नंबर काय असेल तो आपण स्टोरेज बिन मध्ये देऊ शकतो. नंबर, तो नंबर पण असेल किंवा अल्फाबेट असतील किंवा अल्फा न्यूमेरिक असतील. ओके. सो इथे आपल्याला तो डायरेक्ट नंबर देते. समजा माझा नंबर आहे 500 किंवा माझा नंबर आहे 102, एनिथिंग. तुमच्या कंपनीमध्ये स्टोअरमध्ये काय नंबरिंग दिलेली आहे आणि तो मटेरियल कोणत्या ठिकाणी ठेवला आहे त्याचा नंबर आपल्या इथे सिस्टममध्ये एंटर करायचा. सो एखादी कंपनी काय म्हणते आम्ही असे काही नंबर देत नाही. ओके, आमच्याकडे हे कन्सेप्ट नाही आहे, त्यावेळेस हा ब्लँक ठेवायचा. देन टेम्परेचर कंडिशन. सो टेम्परेचर कंडिशन म्हणजे काय? आपल्याला मटेरियल स्टोअर करायचं आहे तर त्याचं टेम्परेचर मेंटेन करण्याची गरज आहे का? जर असेल तर किती त्याची एंट्री त्याला सिलेक्ट करायची. समजा 10°C, 20°C, -5, -50 वॉट एव्हर. आणि समजा गरज नसेल तर समजा आपलं बेरिंग मटेरियल आहे मग त्याला टेम्परेचर मेंटेन करण्याची गरज आहे का? नाही. त्यावेळेस ब्लँक ठेवायचं. बट समजा आपला लिक्विड मटेरियल आहे एखादा, लेट्स एक्झाम्पल ऑफ मिल्क. माझी डेअरी आहे, मी मिल्क गोळा करून ठेवतो. मग मिल्क आपल्याला कुठे कुठे ठेवावं लागेल? हम्म आपण मिल्क कुठे ठेवू शकतो? ओके. सो त्यासाठी आपण रेफ्रिजरेटर वगैरे कुलिंग टँक समथिंग याची अरेंजमेंट करणार आणि त्यामध्ये ते स्टोअर करणार त्याचं टेम्परेचर मेंटेन करून. देन सेकंड आहे स्टोरेज कंडिशन. आता स्टोरेज कंडिशन म्हणजे स्टोअर करण्यासाठी काही कंडिशनची गरज आहे का? सच एज ड्राय प्लेस, वेट प्लेस, रेफ्रिजरेटर, कुलिंग टँक समथिंग.
हे काय झाले, स्टोरेज कंडिशन झाले. मग अशी काय स्टोरेज कंडिशन पाहिजे असतील तर आपण इथून देऊ शकतो. देन नेक्स्ट इज दी हजार्डस मटेरियल. आता हजार्डस मटेरियल म्हणजे काय, डेंजरस मटेरियल. समजा एखादा मटेरियल आहे, ऍसिड आहे, तो डेंजरस आहे, तो जर आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तर आपल्या बॉडीचा प्रॉब्लेम होईल. ओके, त्रास होईल आपल्याला. सो असे काही हजार्डस मटेरियल असतील तर तिथे आपण तिथे मेंटेन करणार की हजार्डस मटेरियल आहे, जेणेकरून त्याच्या हँडलिंग मध्ये किंवा यूज करताना जे वर्कर्स आहेत ते केअरफुली करतील. देन स्टोरेज टू. सो इथे आहे फील्ड ग्रॉस वेट, नेट वेट, वेट युनिट, and fourth is the profit center. ओके. सो ग्रॉस वेट म्हणजे काय, ग्रॉस वेट म्हणजे आपला जो मटेरियल आहे, मटेरियलचा वेट प्लस पॅकिंग. ओके, मटेरियल वेट प्लस पॅकिंग वेट म्हणजे टोटल वेट. नेट वेट म्हणजे काय, ओनली मटेरियल वेट. आणि वेट युनिट म्हणजे काय, आपण वजन कशामध्ये मेजर करणार आहे, आयदर केजी और ग्रॅम. ओके. आणि इथे प्रॉफिट सेंटर असणार आहे, ते आपल्या लिस्टमधून सिलेक्ट करायचं. प्रॉफिट सेंटर हा टर्म कुणाचा आहे, फायनान्स साईडचा आहे. फ्युको टीम ते क्रिएट करणार आहे. मग फ्युको पर्सन प्रॉफिट सेंटर बनवतील आणि ते आपल्या त्याची लिस्ट आपल्याला प्रोव्हाइड करतील की कोणत्या मटेरियलला कोणते प्रॉफिट सेंटर आपल्याला असाइन करायचे. मग ऍज पर लिस्ट आपण ते प्रॉफिट सेंटर असाइन करणार. आणि हा लास्ट व्ह्यू आहे अकाउंटिंग 1. यामध्ये व्हॅल्युएशन क्लास असणार आहे. सो व्हॅल्युएशन क्लास सुद्धा मटेरियल वाईज असेल. फॉर रॉ मटेरियल साठी 3000 व्हॅल्युएशन क्लास असेल. फॉर सेमी फिनिश साठी 7900 असेल. अँड फॉर फिनिश साठी 7920. ओके. सो असे आपले व्हॅल्युएशन क्लास आहेत. मटेरियल टाईप वाईज आपले व्हॅल्युएशन क्लास सिलेक्शन करायचं. त्याच पेज वरती एक आहे प्राइस कंट्रोल. सो इथे दोन प्राइस कंट्रोल असणार आहे, एस अँड व्ही. एस म्हणजे काय, स्टँडर्ड प्राइस. एस म्हणजे काय, स्टँडर्ड प्राइस. पी म्हणजे काय, मुव्हिंग ॲव्हरेज प्राइस. ओके. सो मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे काय, ज्या मटेरियलची प्राइस व्हॅरी होते, बदलत असते, त्याला वी सेट करणं. ज्याची प्राइस फिक्स असते त्याला एस सेट करणं. म्हणजे रॉ मटेरियलला वी सेट करायचं, सेमी आणि फिनिशला एस सेट करायचं. आणि त्यानंतर आता आपला मटेरियल सेव्ह होईल. एंटर करून सेव्ह करायचं, ऑल डेटा फिल करायचं. ओके. प्रेस एंटर अँड देन सेव्ह. देन वी कॅन गेट मटेरियल नंबर. सो अशा प्रकारची प्रोसेस आहे मटेरियल मास्टर क्रिएट करण्याची. सो आता आपण प्रोसेस स्टार्ट कुठे केली होती, येते क्रिएट मटेरियल. सो त्यामध्ये काय करायचं, टी कोड द्यायचा MM01 आणि देन प्रेस एंटर. एंटर केलं की पुढे नेक्स्ट पेज ओपन होईल. त्यामध्ये मटेरियल नंबर, इंडस्ट्री सेक्टर, मटेरियल टाईप या गोष्टी आपल्याला फिल करायच्यात. त्यानंतर अगेन प्रेस एंटर. देन सिलेक्ट दी व्ह्यूज. व्ह्यू सिलेक्शन कसं करणार आहे आपण, ऍज पर दी मटेरियल टाईप. ओके. हे मगाशी आपण डिस्कस केलं होतं, रॉ मटेरियलला कोणते, सेमीला कोणते आणि फिनिशला कोणते. त्यानंतर प्रेस एंटर करायचं. देन नेक्स्ट पेज ओपन होईल. तेथे एंटर एंटर ऑर्गनायझेशन डेटा, प्लांट अँड स्टोरेज लोकेशन. सो आपला प्लांट आहे 1000, लोकेशन आहे 0001. जस्ट प्रॅक्टिससाठी लेटर वन आपण आपला प्लांट वगैरे क्रिएट करणार. समजा मी आता रॉ मटेरियल बनवतोय, तर व्ह्यूज कोणतं असणार आहे, बेसिक डेटा वन. त्याचे हे डेटा आपल्याला फिल करायचा आहे. सेकंड इज द परचेसिंग, तर हा डेटा फिल करायचा. MRP1, then MRP2, then MRP3, MRP4, storage 1, storage 2, accounting 1 and price control. अकाउंटिंग 1 त्यामध्ये व्हॅल्युएशन क्लास आणि प्राइस कंट्रोल. एवढा डेटा आपल्याला फिल करायचा आहे. हा डेटा फिल केल्याच्या नंतर आपल्याला काय भेटेल, सेव्ह केला की मटेरियल नंबर भेटेल. म्हणजे आपण काय डेटा सिस्टम मध्ये फिल करतोय त्याचा सिस्टम डेटा क्रिएट करणार आहे आणि त्या डेटाला एक नंबर असाइन करणार आहे, तो म्हणजे आपला मटेरियल मास्टर नंबर. मग तिथून पुढे त्या मटेरियलचं काही ट्रान्झॅक्शन असतो, परचेस असो, सेल असो, प्रोडक्शन असो, व्हॉट एव्हर, मटेरियल ट्रान्सफर करायचे, रिजेक्ट करायचे, स्क्रॅप करायचे, आपण तो नंबर यूज करणार. ओके. सो हे मटेरियल मास्टर क्रिएशन वन टाइम ऍक्टिव्हिटी आहे. एका डेटासाठी, एका डिस्क्रिप्शनसाठी आपण एकदाच क्रिएट करणार. बट हा नवीन डेटा असेल मग आपण नवीन मटेरियल मास्टर क्रिएट करू शकतो. अंडरस्टँड ऑल ऑफ यू.
हा सर. एनी क्वेश्चन? तर हे तुम्ही जे नोट डाऊन केलं ना ते आम्हाला मिळेल ह्याच्यामध्ये बुकमध्ये. येस, तुम्हाला मिळेल ते. ठीक आहे, ओके. ओके. सो आता आपण सिस्टीम मध्ये जाऊया. सो ह्याच्या आधी तुम्ही एसएपी सिस्टीम वापरले असेल, पण नसेल वापरले, डोंट वरी. आपण पहिल्यापासून पाहूया. सो तुम्हाला तुमच्या लॅपटॉपमध्ये एसएपी सिस्टीम इन्स्टॉल करून मिळेल. आफ्टर इन्स्टॉलेशन असा एसएपी तुम्हाला डेस्कटॉपला लॉग होईल, एसएपी लॉग ऑन, किंवा इथे सर्च मध्ये ते सर्च करायचं एसएपी टाईप करून. ओके, इथे एसएपी लॉग ऑन येणार आहे. याला डबल क्लिक केला किंवा ओपन केलं की आपलं ऍप्लिकेशन ओपन होईल, किंवा तुम्ही इथून पण ओपन करू शकता. एसएपी लॉग ऑन, डबल क्लिक करायचं. देन याला तुम्ही एक्सपांड करू शकता. इथून तुमचा जो सर्व्हर असेल त्याला डबल क्लिक करायचंय. आता माझ्याकडे मल्टिपल आहे, बट तुम्हाला एकच एकच मिळणार यापैकी. हा वाला फंक्शनल एस4 HANA 2023. जस्ट या लाईनला डबल क्लिक करायचं. आता इथे क्लायंट काय 400 हा तोच ठेवायचा, त्यामध्ये चेंज करायचा नाही. देन इंटर युजर आय डी. इथे मी माझा आता आयडी आणि पासवर्ड एंटर करतोय. तुम्हाला पण तुमचा आयडी पासवर्ड मिळेल. देन कंटिन्यू एंटर करायचं. वन्स एंटर केले की आता आपण सिस्टम मध्ये लॉग इन केलेले. वरती जे दिसतंय ते मेनू फंक्शन्स आहेत. मेनू, एडिट, फेवरेट, एक्स्ट्रा, सिस्टीम, हेल्प वगैरे. हा जो ग्रीन आयकॉन आहे तो एंटर करण्यासाठी तुम्ही इथून पण एंटर करू शकता, किंवा एंटर बटन लॅपटॉपवरचं. त्यानंतर हा जो व्हाईट बॉक्स दिसतोय त्याला म्हणायचं कमांड फील्ड. मग ह्या कमांड फील्ड मध्ये आपल्याला टी कोड एंटर करायचा आहे, ट्रान्झॅक्शन कोड. आता आपला टी कोड कोणतं होतं मटेरियल मास्टर क्रिएशनचं? एनीवन रिमेंबर? MM01. करेक्ट. मग इथे आपल्याला काय करायचं, जसला क्लिक करायचंय, MM01 टाईप केलं. त्यानंतर प्रेस एंटर. एंटर कुठून करणं? येथून पण करू शकतो, किंवा कीबोर्डचं बटन. समजा मी येथून करतो. आता इथे काय आलंय, क्रिएट मटेरियल इनिशियल स्क्रीन. सो या ठिकाणी किती फील्ड्स आहेत? मटेरियल, इंडस्ट्री मटेरियल. सेक्टर, मटेरियल टाईप. आता इथे मटेरियल म्हणजे काय? मटेरियल नंबर. मटेरियल नंबर काय करायचं आपल्याला? एंटर करायचं की ब्लँक ठेवायचं आहे? मटेरियल नंबर क्रिएट करू आपण, म्हणजे इंटरनल. इंटरनलला ब्लँक ठेवायचं आहे. येस. सो आता आपल्या सिस्टीम मध्ये इथे इंटरनल मी नंबर सेट केलेला आहे. सो दॅट्स वाय मटेरियल नंबर मी ब्लँक ठेवणार. त्यानंतर नेक्स्ट काय येते? इंडस्ट्री सेक्टर. सो आता आपली इंडस्ट्री कोणती आहे? मेकॅनिकल असेल तर जस्ट प्रेस एम हिअर. फार्मा असेल तर पी. केमिकलला सी. असं तुम्ही इथे चेक करू शकता. इलेक्ट्रॉनिकला ई असेल. आर फॉर रिटेल. आता समजा मी एक्झाम्पल घेतो, एम मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ते मी सिलेक्ट केलं, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. अँड देन सेकंड आहे, थर्ड आहे मटेरियल टाईप. आता मटेरियल कोणता? तर इथे तुम्हाला लिस्ट खूप मोठी दिसते. मी यामध्ये आपला मटेरियल टाईप शोधायचा आहे, बरोबर? म्हणून तो हम्म. टाइम कन्झ्युमिंग आहे. त्यासाठी काय करायचं, हा जो ब्लॅक एरो आहे याला क्लिक करायचं आणि कीबोर्डवर टाईप करायचे मटेरियल टाईप. सो माझा फर्स्ट मटेरियल टाईप कोणता आहे? ROH. सो मी इथे कीबोर्डवर नॉनस्टॉप टाईप करतो, कंटिन्युअस. ROH एंटर. भेटला का रॉ मटेरियल? हा. समजा सेमी पाहिजेत, अगेन ते क्लिक करा. HALB एंटर. सेमी फिनिश. अगेन क्लिक करा. फिनिश पाहिजे, FERT एंटर. असं तुम्ही इथे मटेरियल मास्टर मटेरियल सिलेक्ट टाईप सिलेक्ट करू शकता. सो इथे दोन रो आहेत. फर्स्ट काय? मटेरियल टाईप. सेकंड काय? डिस्क्रिप्शन. तुम्हाला पण असंच दिसलं पाहिजे. जर समजा तुम्हाला जर दिसत नसेल तुम्हाला सांगा, मी तुम्हाला सेटिंग करून देईल. सो इथे मी आता टाईप करतो ROH विच इज फॉर रॉ मटेरियल. रॉ मटेरियल. ह्या तीन गोष्टी इथे सिलेक्ट करायच्या आहेत. अँड देन प्रेस एंटर. एंटर. सो इथे काय आहे आता? सिलेक्ट व्ह्यूज. सो आता इथे मी काय करतो? डिसिलेक्ट ऑल करतो. आता आपल्याला कोणते कोणते व्ह्यूज पाहिजे रॉ मटेरियलला? सो फर्स्ट बेसिक डेटावर क्लिक कुठं करायचंय? तुम्ही नावावर क्लिक करचाल इथं. सॉरी, तुम्ही ते नावावर क्लिक करचाल. काय होतंय का नावावर क्लिक केल्यानंतर? ना. मग क्लिक कुठे करायचे? ते शेजारी हा जो ग्रे एरिया आहे त्याला क्लिक करायचं. आता हा ऑरेंज झाला म्हणजे सिलेक्टेड. ऑरेंज झाला म्हणजे सिलेक्टेड. समजा चुकून एखादा वेगळा व्ह्यू सिलेक्ट केलाय, मला बेसिक डेटा 1 पाहिजे, 2 पण मी सिलेक्ट केलाय, नको असेल तर अगेन तिथेच क्लिक करायचं, डिसिलेक्ट. ओके, सिलेक्ट, डिसिलेक्ट. सो फर्स्ट मी सिलेक्ट केला बेसिक डेटा 1. नेक्स्ट कोणता?
रॉ मटेरियल साठी विच इज Purchasing. परचेसिंग. त्यानंतर MRP 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 1 1, 2 2, 3, 3, 4. 4. 4. त्यानंतर आपल्याला स्क्रोल डाऊन करायचं. आता स्क्रोल डाऊन कसं करणार? तर तुमच्याकडे माऊस असेल तर मध्ये ते माऊसला एक हे असतं, हम्म. ओके, व्हील टाईप असं छोटं, 2 क्लिकच्या मध्ये राईट अँड लेफ्ट, ते आपण खाली वर करू शकतो. पण इथे कसं करणार आहे? येथून हा जो रोलर आहे ना, हे लाईनला तुम्हाला कुठं पण क्लिक करायचं, जस्ट क्लिक हिअर, क्लिक अप. ओके. किंवा आपल्या कीबोर्डला 2 बटन असतात, पेज अप, पेज डाऊन. पेज डाऊन, पेज अप. स्वतः हा आपण व्ह्यू सिलेक्ट केले, देन इथे मी काय करतो, खाली येतो. त्यानंतर नेक्स्ट व्ह्यू कोणते घ्यायचे? स्टोरेज 1 2 अँड अकाउंटिंग 1. बरोबर. ओके. सो बेसिक डेटा 1, परचेसिंग, MRP 1 2 3 4, स्टोरेज 1 2, अकाउंटिंग 1. आता हेच व्ह्यू आपण का सिलेक्ट केले हे तुम्हाला सगळ्यांना समजलंय का? व्ह्यू सिलेक्शन. हो, रॉ मटेरियल असल्यामुळे हे केलंय आपण. करेक्ट. ओके. सो आता बेसिक डेटा 1, MRP चे 4 व्ह्यूज, त्यानंतर स्टोरेजचे 2 व्ह्यूज आणि अकाउंटिंग 1 हे कॉमन आहेत. हे काय कॉमन आहेत तिन्ही पण मटेरियलला. आणि हा मटेरियल परचेस होतोय म्हणून आम्ही परचेसिंग सिलेक्ट केलंय. जस्ट प्रेस एंटर. एंटर केले की पुढच्या पेजला काय आले? ऑर्गनायझेशन लेवल. सो त्यामध्ये काय डेटा आहे? प्लांट अँड स्टोरेज लोकेशन. सो प्लांट मी इथे पुट केलाय 1000, लोकेशन पुट करतो 0001 अँड देन प्रेस एंटर. सो इथे फर्स्ट व्ह्यू आलेला आहे, बेसिक डेटा 1. Basic यामध्ये data. यामध्ये काय काय फील्ड्स होत्या? So basic data 1 here. So first is the description, second is the base unit of measure, third is the material group. So description म्हणजे इथे इथे आपल्याला डिस्क्रिप्शन मॅन्युअली टाईप करायचं आहे. समजा माझा एक स्टील शीट आहे. सो स्टील शीट 30 बाय 10 बाय 2 mm, जस्ट एक्झाम्पल. जे काही तुमचं मटेरियल डिस्क्रिप्शन असेल ते तुम्हाला इथे मॅन्युअली टाईप करायचं आहे, जे काय असेल ते. आणि त्याची मॅक्सिमम लेंथ किती असणार आहे? 40 कॅरेक्टर, 40 कॅरेक्टर. हम्म. देन नेक्स्ट काय इथे सिलेक्ट करायचं. आता इथे मी क्लिक केलंय, इथे काय आयकॉन येतोय का दुसरा? या फील्डला क्लिक केल्यानंतर नाही, म्हणजे फ्री फील्ड आहे, आपल्याला डेटा मॅन्युअली तिथे एंटर करायचा आहे. आणि इथे युनिटला मी क्लिक केलंय, इथे आयकॉन आला सर्चचा, इथे मटेरियल ग्रुपला मी सिलेक्ट केले, आयकॉन आला सर्चचा. याचं मिनिंग काय? मटेरियल ग्रुप, युनिट हे ऑलरेडी सिस्टममध्ये सेट आहेत. आपल्याला इथे या आयकॉनला क्लिक करायचं आहे आणि त्यापैकी एका सिलेक्ट करायचं आहे. तर तुम्ही वेगळा काय सिलेक्ट केला, समजा मी समथिंग वेगळा सिलेक्ट करतो, सिस्टम एरर दिला एरर. ओके. म्हणजेच आपल्याला काय करायचंय, जे लिस्टमधले युनिट्स आहेत त्यापैकी एखादा सिलेक्ट करायचा आहे. आता हे जे युनिट्स आहेत सगळे लिस्टमध्ये अवेलेबल आहेत. स्वतः माझा मटेरियल आहे स्टील शीट, मग स्टील शीटला कोणता युनिट पाहिजे? इंच, पीसी, केजी, मीटर, लिटर, ग्रॅम, Liter. कोणता देऊ शकतो? पीस किंवा मीटर मध्ये. ओके. सो आयदर वी कॅन गिव्ह मीटर और केजी. समटाइम आपण केजी मध्ये पण परचेस करतो. ओके. हम्म. समजा मी इथे मीटर देतो, मीटर, एंटर. देन नेक्स्ट इथे मटेरियल ग्रुप सिलेक्ट करायचं, सिलेक्ट या सर्चला क्लिक करायचं आणि इथे या लिस्टमधून एखादा तुम्ही मटेरियल ग्रुप सिलेक्ट करू शकता. आता मी इथे प्रॅक्टिस पर्पजसाठी रॉ मटेरियल सिलेक्ट करतो. सो फर्स्ट कोणती फील्ड आहे? डिस्क्रिप्शन. सेकंड कोणती आहे? बेस युनिट ऑफ मेजर. थर्ड कोणती आहे? मटेरियल ग्रुप. ओके. या फील्ड इथे सिलेक्ट करायच्या. सो आता तिन्ही पण फील्डचा डेटा आपण फिल केला. येस. देन पुढे जायचं. पुढे कसं जायचं? प्रेस एंटर. सो नेक्स्ट व्यू कोणता आलाय? परचेसिंग. आता परचेसिंग मध्ये कोणता डेटा होता? फर्स्ट फील्ड आहे परचेसिंग ग्रुप. इथे पण काय लिस्ट आहे, जस्ट क्लिक हिअर. या परचेसिंग ग्रुपमध्ये काय डेटा असणार आहे? रिस्पॉन्सिबल पर्सन फॉर परचेसिंग ऍक्टिव्हिटी, म्हणजे परचेस टीमचे लोकांची इथे एंट्री असेल. पहिले कोड असतील, पुढे नाव असतील. यापैकी एखादा आपण परचेसर सिलेक्ट करूया. तर मी सिलेक्ट करतो विकास. देन इथे नेक्स्ट आहे परचेसिंग व्हॅल्यू की. इथे पण की सिस्टममध्ये अवेलेबल आहे की ज्यामध्ये रिमाइंडर डेजचे इन्फॉर्मेशन असते. फर्स्ट रिमाइंडर, सेकंड रिमाइंडर, थर्ड रिमाइंडर, त्यांचे डेज. आता जस्ट प्रॅक्टिससाठी आपण फर्स्ट वाला घेऊया. सगळ्यात खाली यायचं, स्क्रोल डाऊन,
आणि इथे पास सोर्स लिस्ट आहे, हा चेकबॉक्स ऍक्टिव्ह करायचा आहे, म्हणजे या मटेरियलसाठी सोर्स लिस्ट ऍक्टिव्हेट करायचं आहे. सो अशी 3 फील्ड्स येते इम्पॉर्टंट आहेत. देन कंटिन्यू. सोर्स लिस्ट म्हणजे काय म्हटलं तुम्ही? तो एक चा मास्टर डेटा आहे. जसं आपला मटेरियल मास्टर आहे ना, तसं तो एक मास्टर डेटा आहे की ज्यामध्ये जो मटेरियल परचेस होतोय त्या मटेरियलचे वेंडरची लिस्ट असणार आहे. कोणते कोणते वेंडर्स तो मटेरियल सप्लाय करतात त्यांची लिस्ट असते. ओके ओके. मग रॉ मटेरियल्स आहेत तर मग त्याला वेंडर लिस्ट असली पाहिजे, म्हणून मग आपण सोर्स लिस्ट क्रिएट करणार. ओके, देन एंटर. सो नेक्स्ट कोणता व्ह्यू आलेला होता? MRP1. RP1. इथे फर्स्ट फील्ड आहे MRP टाईप, इथे सर्च करायचं आहे. इथे काय सिलेक्ट करायचं आहे? PD, इट्स रिलेव्हंट टू MRP. म्हणजे या मटेरियलचं प्लॅनिंग कसं होणार आहे? ॲज पर डिमांड. पण डिमांड 2 टाईपचे असतात. वन इज द फोरकास्ट बेस, सेकंड वन इज द कस्टमर स्पेसिफिक. मग दोन्ही पण टाईपच्या डिमांडसाठी सिस्टीम काय करून मटेरियलचं प्लॅनिंग करून. देन नेक्स्ट आहे इथे MRP कंट्रोलर. यामध्ये प्लॅनिंगसाठी कोण रिस्पॉन्सिबल पर्सन आहे त्यांची इथे इन्फॉर्मेशन असते. सो तर यापैकी तुम्ही एखादा कोणताही सिलेक्ट करू शकता. अँड लॉट सायझिंग प्रोसिजर. सो हिअर EX लॉट फॉर लॉट ऑर्डर क्वांटिटी म्हणजेच एक्झॅक्ट लॉट साईज. FX म्हणजे काय? फिक्स ऑर्डर क्वांटिटी. आणि काही पिरियड बेस आहेत, मंथली, देन डेली, वीकली. सो ते आपण सिलेक्ट करू शकतो. सो आता मी घेतो EX, म्हणजेच जेवढी माझा डिमांड आहे, गरज आहे, सिस्टीम तेवढंच प्लॅनिंग करेल. समजा ॲज पर रिक्वायरमेंट आता माझी शॉर्टेज क्वांटिटी आहे 100, मग प्लॅनिंग किती झालं पाहिजे? 100चं. समजा माझी शॉर्टेज क्वांटिटी आहे 500, मग त्या केसमध्ये प्लॅनिंग किती झालं पाहिजे? 500. 500. ओके, जेवढं शॉर्टेज क्वांटिटी असेल तेवढं सिस्टीम प्लॅन करणार. सो इथे MRP1 मध्ये किती फील्ड्स आहेत? 3 फील्ड. फर्स्ट MRP टाईप, सेकंड MRP कंट्रोलर, थर्ड लॉट साइजिंग प्रोसिजर. 1 2 3. देन प्रेस एंटर. MRP2. सो इथे काय होतं MRP2 मध्ये? प्रोक्युरमेंट टाईप. इथे पण लिस्ट आहे, जस्ट लिस्टला क्लिक करायचंय. सो इथे पहा, E फॉर इन हाऊस, F फॉर एक्सटर्नल, X फॉर बोथ. आता Both. रॉ मटेरियल आहे, मग कोणता घेतला पाहिजे आपण प्रोक्युरमेंट टाईप? Both. बोथ. रॉ मटेरियलचं प्रोडक्शन होतं, म्हणजे रॉ मटेरियल आपण प्रोडक्शन करून बनवतो. एक्सटर्नल येप येते. एक्सटर्नल ओनली. ओके, रॉ मटेरियल हा वेंडरकडून येतो, फक्त वेंडर सप्लाय करतो, म्हणजे याचं प्रोक्युरमेंट टाईप काय पाहिजे? एक्सटर्नल प्रोक्युरमेंट. देन इथे बॅकफ्लॅश आहे, जस्ट वी कॅन सिलेक्ट हिअर 1 ऑलवेज बॅकफ्लॅश. काय असतं बॅकफ्लॅश? कोण सांगेल मला? व्हॉट इज बॅकफ्लॅश? चाइल्ड पार्ट कन्झ्युम होतात. करेक्ट. बॅकफ्लॅश इज फॉर चाइल्ड पार्ट कन्झम्पशन. आणि ते कधी होणार आहे? ट्रिगर पॉईंट काय आहे त्याचा? प्रोडक्शन कन्फर्मेशनच्या वेळेस. ते साहेब यल टाकले की काय टाकले सर? 1 1 1. ते कंटिन्यू वनच असतं की ऑप्शन? इथे हे ऑप्शन स्टँडर्ड आहेत, त्यात आपण चेंज करू शकत नाहीत. जर ओके. तुला बॅकफ्लॅश येथे मटेरियल ऍक्टिव्ह करायचंय 1 पाहिजे. जर बॅकफ्लॅश तुला वर्क सेंटर मध्ये ऍक्टिव्ह करायचंय, वर्क सेंटर हा पीपीचा नेक्स्ट मास्टर डेटा आहे, त्यामध्ये पण आपण ऍक्टिव्ह करू शकतो. इथे मग 2 ठेवायचं त्यावेळेस. हो. इथे मी 1 ठेवलंय, म्हणजे 1 म्हणजे काय? बॅकफ्लॅश आपण मटेरियल मास्टर मध्ये ऍक्टिव्ह केलेला आहे. सो इथे काय असणार नेक्स्ट? प्रोडक्शन स्टोरेज लोकेशन. सो आता याचं प्रोडक्शन कुठे होतं, कोणत्या लोकेशनला होतं, ते लोकेशन घ्यायचंय. समजा मी इथे घेतो SF01 ला प्रोडक्शन होत आहे, जस्ट एक्झाम्पल, तुम्ही कोणतंही घेऊ शकता. आणि स्टोरेज लोकेशन फॉर एक्सटर्नल प्रोक्युरमेंट म्हणजे स्टोअर लोकेशन, म्हणजे आफ्टर परचेस हा रॉ मटेरियल कुठे रिसीव्ह होणार आहे ते वाला. समजा इथे मी घेतो 0001. आता इनिशियल आपण 0001 घेतले, इथे मी तेच घेतो. ओके, 0001 हे समजा स्टोअर लोकेशन आहे, SF01 समजा शॉप फ्लोअर लोकेशन आहे. सो इथे किती फील्ड्स आहेत? 1 2 3 4. प्रोक्युरमेंट टाईप, बॅकफ्लॅश, प्रोडक्शन स्टोरेज लोकेशन, स्टोरेज लोकेशन फॉर एक्सटर्नल प्रोक्युरमेंट, या 4 फील्ड्स आहेत. देन कंटिन्यू, एंटर. सो हे जे आहे हे वॉर्निंग मेसेज आहेत फक्त, येलो म्हणजे, त्यावेळेस फक्त एंटर प्रेस करायचं आणि पुढे जायचं. आता MRP3 मध्ये कोणती फील्ड होती? विच इज अवेलेबिलिटी चेक. सो यामध्ये आपलं सिलेक्शन करायचं आहे 0 टू इंडिव्हिज्युअल रिक्वायरमेंट, म्हणजे आपण आता प्रोडक्शन किती करत आहे, त्यासाठी सफिशियंट स्टॉक आहे का चाइल्ड पार्ट मटेरियलचा, ते सिस्टीम चेक करणं. देन एंटर. MRP4. आता तरी
पेज मध्ये काहीच द्यायचं नाही, जस्ट ब्लँक ठेवायचं. अगेन एंटर. आता स्टोरेज 1 येथे काय होतं, स्टोरेज बिन होते. समजा माझा बिन नंबर आहे 51 नंबर. नंबर काही असू शकतात स्टोअर मध्ये. हा मटेरियल मी कोणत्या ठिकाणी ठेवतोय त्या प्लेसचा नंबर स्टोअर मधला, तो म्हणजे काय स्टोरेज बिन. देन नेक्स्ट काय, टेम्परेचर कंडिशन. जर तुम्हाला टेम्परेचर मेंटेन करायचं असेल तिथे तुम्हाला टेम्परेचर कंडिशन सिलेक्ट करावी लागेल. समजा ह्या लिस्टमध्ये टेम्परेचर नाही आपल्याला जे पाहिजे ते, मग आपण कॉन्फिगरेशन मध्ये जाऊन ते एंट्री ऍड करू शकतो. सो आता मी स्टील शीटला टेम्परेचर घेत नाही, त्याची गरज नाही. आपण स्टील शीट नॉर्मल टेम्परेचरला पण ठेवू शकतो. आणि इथे स्टोरेज कंडिशन. मग तुम्हाला आता मटेरियल स्टोअर करण्यासाठी काही कंडिशन वापरायची आहे का, वापरू शकता. समजा ती कंडिशन यामध्ये नसेल, मग ही लिस्ट आपण मॉडिफाय करू शकतो. समजा इथे मी 1 घेतो, स्टोरेज कंडिशन 1. तसं पाहायला गेलं तर स्टोरेजच्या व्ह्यूचा डेटा ऑप्शनल आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर एंटर करा, नको असेल तर ब्लँक ठेवा. आणि इथे हजार्डस मटेरियल आहे. आता स्टील शीट हा काही हजार्डस मटेरियल नाही, म्हणून ही फील्ड मी ब्लँक ठेवणार आहे. जर हजार्डस असता तर फर्स्ट आपण तिथे हजार्डस किती आहे तो, हाय हजार्डस, लो हजार्डस, मिडियम हजार्डस, त्याची एंट्री ह्या लिस्टमध्ये क्रिएट केली असते आणि तिथून इथे सिलेक्ट केली असते. बरं आता मी ते ब्लँक ठेवतो, जस्ट एंटर. ओके, स्टोरेज 2 यामध्ये काय द्यायचं डेटा, आठवतंय काय कोणाला? क्रॉस वेट नेट वेट. करेक्ट, ग्रॉस वेट नेट वेट. समजा याचं ग्रॉस वेट आहे 500 kg आणि नेट वेट आहे 490 kg. बरोबर आहे. नेट वेट ऑलवेज कमी असणार आहे, ग्रॉस वेट जास्त असणार आहे. नेट वेट म्हणजे काय, ओनली मटेरियल वेट. ग्रॉस म्हणजे काय, मटेरियल प्लस पॅकिंग प्लस एनी पॅकिंग. स्पॉट. आणि याची तुम्हाला साईज डायमेन्शन माहिती असेल इथे देऊ शकता. ही साईज आपल्याकडे आहे, जशी ते मी पेस्ट करतो. ओके, जर नसेल माहिती तर ब्लँक ठेवायची. आणि या फील्डमध्ये प्रॉफिट सेंटर द्यायचं आहे. आता प्रॉफिट सेंटर इथून सिलेक्ट करायचं आहे, सर्च. सो इथे ऑप्शन आहे लास्ट वन बी, प्रॉफिट सेंटर इन कंपनी कोड. सो आपण प्लान कोणता यूज केलाय, 1000. मग आपल्याला कंपनी कोड कोणता आहे असाइन, 1000 कंपनी कोड. तो इथे एंटर करायचा, जस्ट कंटिन्यू. ह्या लिस्ट मधला एक प्रॉफिट सेंटर घेऊ शकतो. स्वतः प्रॅक्टिससाठी आपण हा लास्ट वन घेऊ शकतो, तो मी फायनान्स टीम कडून बनवून घेतला. सो इथे मी सिलेक्ट करतो, देन एंटर. सो अकाउंटिंग 1. सो यामध्ये काय द्यायचं आहे, व्हॅल्युएशन क्लास. सो रॉ मटेरियलला व्हॅल्युएशन क्लास नंबर कोणता आहे, 3000. ओके, येथे आणखी आता पेज डाऊन करायचं आहे. प्राइस कंट्रोल काय दिसतंय ते तुम्हाला बाय डिफॉल्ट, व्ही. व्ही फॉर व्हॉट, मुव्हिंग ॲव्हरेज प्राइस. रॉ मटेरियल समजा प्राइस कंट्रोल काय पाहिजे, व्ही पाहिजे, कारण की रॉची प्राइस व्हॅरी होत असते पीओ टू पीओ, वेंडर टू वेंडर. सो दॅट्स वाय इथे व्ही असणार आहे. आणि इथे जो व्ही आहे, आता इनिशियल प्राइस किती. प्रत्येक कंपनीमध्ये प्राइसिंग किंवा कॉस्टिंग टीम असते, त्यांचं एक काम आहे की या प्रत्येक मटेरियलची इनिशियल प्राइस फाइंड करणं. समजा ह्याची प्राइस आहे फॉर 1 युनिट, समजा 4000, जस्ट एक्झाम्पल. ते इथे मी मेन्शन केले. देन कंटिन्यू, कंटिन्यू आणि सेव्ह करायचं याला. झाला सेव्ह. सो अशा वेळी आपण सिस्टीम मध्ये डेटा क्रिएट करणार आहे मटेरियलचा. हा कोणता मटेरियल आहे, कोणत्या टाईपचा मटेरियल आहे, मटेरियल टाईप इज आरओएच. आरओएच म्हणजे काय, रॉ मटेरियल. रॉ मटेरियल. तर डिस्क्रिप्शन काय होतं, स्टील शीट आणि त्याची साईज होते. ओके, सो अशा वेळी आपण सिस्टीम मध्ये रॉ मटेरियलचा डेटा क्रिएट करू शकतो. अंडरस्टँड. ऑल ऑफ यू समजतं सगळ्यांना काय चालू होतं. हो सर, फक्त एक हो डाऊट काय सर. होता, त्या प्रोडक्ट नुसार आपलं रॉ मटेरियलचे चॉईसेस बदलणार का? येस. म्हणजे आता समजा समजा प्रत्येक आता प्रोडक्ट नुसार तुमचे डिस्क्रिप्शन वेगळे असणार, त्यांचं ओके युनिट प्रोडक्ट वर डिपेंड आहे. ओके, म्हणजेच ओके. प्रोडक्ट नुसार तुम्हाला त्या गोष्टी सिलेक्ट करायच्या. म्हणजे असं काही कंपल्शन नाही की MRP 1 to 4 हे मॅन्डेटरी फिल करावंच लागेल. जर तुमच्या कंपनीमध्ये एमआरपी असेल, प्लॅनिंग हा. होत असेल तर कंपल्सरी. ओके ओके ओके. म्हणजे MRP रन होत असेल तर ते कंपल्सरी MRP 4 पर्यंत सगळं मॅन्डेटरी फिल करावं लागतं. हो,
जर एमआरपी प्लॅनिंग ऍप्लिकेबल असेल तर एमआरपी यूज घ्यावी लागणार. समजा एमआरपी तुमची ते नाही होत मग नाही केलं तरी चालतं. ओके ओके ओके. ओके, आज कोणी कोणी जॉईन केलंय? वैभव. एक मिनिट मी नोट करून घेतोय. सो गाईज मला का तुम्ही व्हॉट्सअपला पिंग करा, तुम्हाला मी सॉफ्टवेअर पाठवून देतो. ओके. शिवानंद, माझा नंबर तुझ्याकडे आहे? नाही सर. ओके, सो हा माझा नंबर आहे 9730567803. यावरती मला व्हॉट्सअप कर, तुला मी सॉफ्टवेअर पाठवून देतो. चालेल चालेल. सतीश सतीश सर. हॅलो येस. सर, क्लासचा टाइम थोडा व्हेरी करता येईल का थोडा? किती? 8:15 किंवा 8:30 पर्यंत. ठीक आहे, ह्या वीकला पण हाच ठेवूया, नेक्स्ट वीक पासून करूया तसं. कारण मी थोडा जॉबवर येतो ना आता. मी आपले व्ह्यूज चालू झाले ना तिथून मी सुरू केलं. हम्म. त्यामुळे मागचे थोडं राहून जातो मग त्याच्यामुळे. चालेल ना, नेक्स्ट वीक पासून करूया तसं. तर ह्या ज्या नोट्स आहेत ते तुम्ही पीडीएफ पाठवणार का कसं? कारण बोथ. की हे बोथ स्क्रीन चालू असताना नोट डाऊन करणं मला म्हणजे पॉसिबल नाही नाही नाही, झालं. नोट डाऊन करायचंच नाही तुम्हाला. हा, मी पाठवेल तुम्हाला. तुम्ही पाठवलं की परत ते नोट डाऊन ते करून रेकॉर्डिंग वगैरे आम्हाला परत बघायला मिळेल की फक्त? येस, रेकॉर्डिंग मिळणार तुम्हाला याच्या. ठीक आहे. ठीक आहे, मला तुम्ही सगळ्यांनी व्हॉट्सअपला पिंग करा, तुम्हाला डेटा सगळं पाठवून देतो. सर, उद्या क्लास आहे का? कधी? उद्या नाही. एक मिनिट. सर, सॉफ्टवेअर इन्स्टॉल कसं करणार? हा, तुम्हाला सांगतो मी. आपला क्लास फ्रायडेला आहे नेक्स्ट. इन्स्टॉलेशनची एक फाईल आहे ती तुम्हाला सेंड करतो मी, त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअपला पिंग करा सगळ्यांनी. आणि लॉग इन क्लासचं करण्यासाठी शेड्यूल सर वगैरे जरा मिळेल का? काय काय? क्लासचं शेड्यूल वगैरे म्हणजे कधी कधी क्लास असेल हा, काय? आपला आता क्लास आहे फ्रायडेला. ओके. ओके. देन नेक्स्ट क्लास आपण ठेवूया सॅटर्डे संडे. तुम्ही मला सांगा ठेवायचा की नाही ठेवायचा. चालेल चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि नाही, वेट एकच मिनिट. आज कोणता वार आहे? थर्सडे ना? थर्सडे. Thursday. सॉरी, फ्रायडे नाही, सॅटर्डे लेक्चर आपलं. माय बॅड. चालेल चालेल. नेक्स्ट वीकला सर, तुम्हाला आपला व्हॉट्सअप ग्रुप बनेल, त्यामध्ये सगळं अपडेट भेटून जाईल सोमवारपासून. आणि सर, लॉग इन करण्यासाठी काही सर्व्हर वगैरे भेटेल का? मीच भेटणार ना, अवश्य. हो हो हो, ठीक आहे ठीक आहे. हा, तुम्हाला ते इन्फॉर्मेशन मी व्हॉट्सअपवर शेअर करतो सगळे. बरं बरं, ठीक फक्त मला तुम्ही 7 लोकांनी फक्त पिंग करा व्हॉट्सअपला. ठीक ठीक येस, ओके. ठीक आहे सर, चालेल. ठीक आहे, सो तुम्हाला मी इन्स्टॉलेशन पाठवेल. त्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आणि ऍटलीस्ट 10 मटेरियल क्रिएट करायचे. ओके. ओके. ठीक. एसएपीचं लॉग इन पाठवणार का सर तुम्ही आता? येस. ओके, म्हणजे ते इन्स्टॉलेशन वगैरे आम्ही करून हे करू शकतो, प्रॅक्टिस करू शकतो जे तुम्ही आज शिकवलं ते. करेक्ट. ठीक तरी आहे. प्रॅक्टिस करताना आता फक्त ते रॉ मटेरियल मध्येच करायचं का ते आमच्या हिशोबाने? ओनली फॉर रॉ मटेरियल. ओनली फॉर रॉ. ठीक. Yes, and the incident could be a break is needed. Will be communicated the incident, the reading number as soon as possible. Yeah, I mean the person who raised the incident is available, but other people like who is on director level, so we are expecting feedback from them. Like Stephanie was saying, it's good to have a approval from them. ओके गाईज, थँक्यू फॉर जॉईनिंग. सो आज एवढंच होतं. नेक्स्ट आपण सॅटर्डेला पाहू. ओके, थँक्यू. ठीक आहे. हो. ओके गाईज, थँक्यू. चलो उद्या बाय. लेक्चर नाही काय?
उद्या नाही, डे आफ्टर टुमॉरो. सर ज्या ओके ज्या चालेल. दिवशी म्हणजे क्लास अटेंड करू शकणार नाही तेव्हा तुम्हाला अगोदर प्रेझेंटेशन वगैरे काय दिलं पाहिजे? हा, तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज टाकून ठेवा तसं मला, ग्रुपवरती, आपला ग्रुप बनवतो मी. ठीक आहे सर. हम्म. और सर अवधूत तुम्ही आता हीच हा बॅच बोल. कंटिन्यू करा, ही नवीन बॅच आहे. ओके असं काय? हम्म. ठीक आहे सर. मग झालेले जे लेक्चर म्हणजे आता आजचा एकच लेक्चर ना त्यात रेकॉर्डेड, येस, हेच फर्स्ट आहे. म्हणजे त्याच दिवशी जर अपलोड झालं की दुसऱ्या दिवशी एका दिवशी मिस झालं की जर लेक्चर मिस न करता म्हणजे आधी काय झाले कळते ना लगेच. हा, ते आधीचं विसरून जा हा सगळं, हे आपलं हा. फर्स्ट लेक्चर आहे. बरं 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 ठीक आहे ठीक आहे. ओके, हीच बॅच तुम्ही कंटिन्यू चालेल करा. चालेल. सर हे लॉग इन क्रेडेन्शियल मध्ये कसे भेटणार? व्हॉट्सअपला मला पिंग करा, सगळ्यांनी पाठवतो. बरं बरं ठीक. ओके, ओके. ठीक है गाइस, थैंक यू, चलो बाय, गुड नाइट. थँक्यू सर. गुड नाइट, बाय.